हा सीसीटीव्ही पहा। यामध्ये एक मुलगी रस्त्यावरून चालताना दिसतीये। ही मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात चाललीये, मात्र ती पुन्हा घरी आलीच नाही। या मुलीचा थेट मृतदेह सापडलाय। वडिलांना हा सर्व प्रकार पाहून धक्का बसला। वडिलांनी लैंगिक अत्याचाराचा संशय व्यक्त केला। 13 वर्षाचा मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। रिपोर्टमधून या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली। त्यानंतर तपासाची सूत्र फिरली। मुलीच्या वडिलांनी यापूर्वी घडलेल्या घटनेची महत्त्वपूर्ण माहिती दिली। त्यानंतर 2 आरोपींची नावं समोर आली। यातला एक आरोपी रिक्षा चालक असून त्याला सुरुवातीला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर मुख्य आरोपी नराधम विशाल गवळी याला देखील पोलिसांना अटक करण्यात यश आले। विशालवर या अगोदर सुद्धा विनयभंगाचे 5 गुन्हे दाखल आहेत। कल्याणात हा प्रकार घडला असून या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे। 23 तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं। आईकडून 20 रुपये घेऊन ही मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती, मात्र ती पुन्हा घरी आलीच नाही। या मुलीची शोधाशोध तिच्या कुटुंबानं सुरू केली। त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली। 24 डिसेंबरला या मुलीचा मृतदेह कल्याण नजीक बापगाव परिसरात आढळला। मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे हॉस्पिटलला पाठवण्यात आला। त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हे निष्पन्न झालं की या मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या करण्यात आली। त्यानंतर कल्याणकर चांगले संतापलेले दिसतायत। राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होताना दिसतोय। पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीचं देखील नाव समोर आलं। विशाल गवळीच्या पत्नीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेच्या विरोधात नागरिकांनी आज निषेध मोर्चा देखील काढला। आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। विशाल याला त्याच्या पत्नीच्या गावातून शेगाव इथून पोलिसांनी ताब्यात घेतले। काय सांगाल, कल्याण पूर्वेत एका चिमुरडीची हत्या झाली आणि अतिशय निर्गुणपणे हत्या झाली, आरोपी पकडलेत किंवा काय? कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस स्टेशनला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपी रात्रीमध्ये अटक केली होती आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांच्या। सर, या घटनेत अजूनही काही आरोपी असल्याची शक्यता आहे तर नेमकं त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचे आम्ही पाहणी सुरूच आहे कालपासून। त्याच्यामधून काही सीसीटीव्ही फुटेजवरून आपल्याला 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे। एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे, ती रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे। अशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का नाही या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे। पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे। सर, पुढील अटकेची कारवाई करत आहोत। सर, आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत? आरोपीचं नाव विशाल गवळी आहे। तो या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडी मधलाच आणि यापूर्वीचे त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत। त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत। सर, त्याला तडीपार देखील केलेला, मात्र दरवेळेस तो न्यायालयामधून सुटून येतो। यावेळेस आपण काय जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करणं हा प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या सर्व गुन्ह्यावरती जे काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन ते आम्ही सर्व त्यावर करणार आहोत। सर, आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं म्हटलं जातंय, त्या संदर्भात काय? सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामध्ये ठरवला जाईल। सध्या गुन्ह्याच्या मध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे। सर, विशाल गवळी याचे जवळपास 3 लग्न झाल्याची चर्चा आहे, नेमकं त्या अनुषंगाने काय आहे? कारण तो विकृत आहे हे सिद्ध झालेलं आहे। त्याबद्दल आताचे यापूर्वीचे 2 लग्न झालेले होते, 3रे लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकारे आहे। त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे। धन्यवाद। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत, मात्र या घटनेमुळे कल्याणात संतापाची लाट निर्माण झाली आहे। या घटनेच्या विरोधात सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त होताना दिसतोय। कल्याणहून मयुरी चव्हाण, लोकमत।